लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. आज या सगळ्या टप्प्यातला मतदानाचा जो काही प्रचार आहे तो आज संपणार आहे. संध्याकाळी 6 वाजता प्रचार थंडावणार आहे आणि अशा वेळेला उमेदवारांची धाकधूक आता वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र या सगळ्या प्रचारामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असतो तो पक्षाचा कार्यकर्ता, जो उमेदवाराचा आणि पक्षाचा अजेंडा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवत असतो. आणि अशा वेळेला या कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचार आज शिगेला पोहोचलाय, आज संपणार आहे. अशाला कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, गेल्या 2 महिन्यांपासून प्रचार सुरू होता आणि कशा पद्धतीने हा सगळा प्रचार झाला? काय वाटतं आपल्याला एक तरुण मतदार म्हणून, नागरिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून? गेल्या 2 महिन्यापासून आम्ही भाजपाचा प्रचार करतो आहे. आम्हाला ज्यावेळेस महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांना उमेदवारी भेटली त्यावेळेस लोकांमध्ये एक प्रचंड उत्साह दिसून आला सुभाष भामरे बद्दल. आणि यावेळेस सुभाष बाबा ही हॅट्रिक पूर्ण करणार ही आम्हाला आशा आहे. आणि यावेळेस मागच्या वेळेस जसे बाबा 2,38,000 मतांनी निवडून आले होते त्यापेक्षा जास्त यावेळेस सुभाष बाबा हे 3,00,000 मतांनी निवडून येणार व आपली विजयी हॅट्रिक ही पूर्ण करणार. एकंदरीत सगळ्या प्रचाराच्या ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये कुठेतरी विकासाचे मुद्दे जे आहेत ते मागे पडलेत आणि इतर मुद्द्यांवरती चर्चा झाली असं वाटतं का? आणि कुठल्या विषयांवरती चर्चा व्हायला पाहिजे होती? विकासाचे मुद्दे हे मागे पडलेले नाहीये, कारण धुळे जिल्ह्यामध्ये मागच्या 10 वर्षात जेवढा विकास सुभाष बाबांनी केलेला आहे तितका विकास कोणत्याही खासदारांनी आतापर्यंत केलेला नव्हता. आणि ही जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे, तर प्रश्न ही देशाचेच हवे. आणि त्यासाठी आपल्याला देशाला एक असं नेतृत्व पाहिजे जो आपल्याला जगात आपल्या देशाचं, भारताचं रिप्रेझेंट करू शकतो. आणि त्यासाठी मोदी साहेबांशिवाय कोणताही उमेदवार हा पर्याय नाहीये. आणि त्यामुळे मी सर्वांना एक आव्हान करतो की तुम्ही तुमचं मत हे देशासाठी द्या. नक्की असं आहे की आता या सगळ्या प्रचाराच्या याच्यामध्ये हिंदुत्व, हिंदू मुस्लिम, 370, राम मंदिर असे मुद्दे चर्चेत आले. स्थानिक पातळीवरचे मुद्दे जे आहेत ते कुठेतरी मागे पडल्याची भावना जी आहे ती विरोधकांमधून व्यक्त होते. एक नागरिक म्हणून काय वाटतं आपल्याला की सगळ्या प्रचाराच्या याच्यामध्ये आणखीन कुठले मुद्दे येणं अपेक्षित होतं? मुद्द्यांचं असं आहे की हे जे सर्व भटकण्याचं काम सुरू आहे, जे मेन मुद्दे आहे. आता ते म्हणतात 10 वर्षात काही केलं नाही डॉक्टर सुभाष भामरेंनी. आता आम्ही एवढी विकासाची गंगा दिलेली आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे. आणि त्यांनी वेळोवेळी संसदमध्ये आपले प्रश्न मांडलेले आणि त्यांना संसद रत्न पुरस्कार भेटलेला आहे बाबासाहेबांना. ते क्रमांक 3चं किंवा सर्वात जास्त मत हे केलेलं आहे. विरोधकांचं काय माहिती, विरोध करतील ते बोलत आहेत. तुम्ही आतापर्यंत अनेक वर्ष झाले निवडणुका बघतायत आणि आता इतक्या वर्षांच्या निवडणुका बघितल्यानंतर आता ज्या पद्धतीने सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने सगळा प्रचार, आरोप प्रत्यारोप सातत्यानं सुरू असतात, काय वाटतं की कुठेतरी निवडणुकीची दिशा जी आहे ती कुठेतरी भरकटत चालली असं वाटतं का? की नेमकं योग्य मार्गावरती ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे, प्रचार झाला पाहिजे, आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल? मला असं वाटतं की लोकशाहीचा हा जो उत्सव मनवला जातोय पूर्ण भारतामध्ये, अत्यंत मोठ्या प्रमाणात आपली लोकशाही सर्व जगामध्ये प्रसिद्ध असताना विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पण म्हणावं लागेल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून याची थोडीशी ही वेगळ्या दिशेला नेल्यासारखं वाटतंय. परंतु माझं असं मत आहे की नरेंद्र मोदीच ह्या देशाचा पर्याय असू शकतात. दुसरा आज तरी आमच्या डोळ्यासमोर कोणी दिसत नाहीये. त्याच्यामुळे ज्या दिशेने जो प्रचार चालू आहे आणि ज्या दिशेने देशाची वाटचाल चालू आहे, विकासाकडे जे घेऊन जाण्याचा त्यांचा जो त्यांनी जो मांडलेला दृष्टिकोन आहे आणि त्यांचे जे पुढच्या दृष्टिकोनातले जे स्वप्न आहे ते साकार निश्चित होतील. आणि निश्चितच भाजप मोठ्या संख्येने मोठ्या मतदानाचा लोकांचा कौल देऊन त्यांना निवडून आणतील आणि देशावर पुनश्च एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार हे येणार आणि येणार. नक्कीच. आपण बघितलं की ते म्हणताय की विकासाचे मुद्दे जे आहेत ते कुठेतरी भरकटले, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांच्याकडूनही या सगळ्याच दिशा जी आहे ती भरकटली गेली, बदलवली गेली. आता शेवटचा दिवस आहे आजचा आणि आता प्रचार संपणार आहे आणि असं असताना काय वाटतं नेमकं की काय झालं आणि आता काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना एवढंच आवाहन करतो मी. आज आपल्याकडे राम मंदिर हे जे न होणारं कार्य आहे ते मोदी साहेबांनी करून दाखवलं. आणि मुस्लिम बांधवांच्या महिला ज्या आहेत त्यांच्या हितासाठी 3 तलाक हे सर्वात मोठं कायदा त्यांनी आणला. अजून बरेचसे समान नागरिक कायदा येत्या मोदी साहेबांनी सांगितलेलं त्यांच्या याच्यामध्ये की येत्या म्हणजे निवडून आल्यानंतर कमीत कमी 3 महिन्याच्या आत
समान नागरी कायदा लागू करणार असं सांगितलं गेले. तर त्या दृष्टिकोनातून सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण आहे ना मोदी साहेबांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करायला पाहिजे आणि त्यांना संसदेत पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेताना पाहायला पाहिजे. नक्कीच आपण बघितलं की कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत की गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचारामध्ये देशाच्या पातळीवरचे सगळे मुद्दे चर्चेला आणले गेलेत आणि त्यासोबतच इतर मुद्द्यांवरती विरोधकांकडून टीका झाली. मात्र हे आरोप प्रत्यारोप सातत्यानं निवडणूक म्हटली की सुरू असतात. परंतु आता सोमवारी होणाऱ्या मतदानामध्ये नेमका मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, किती टक्के मतदान होतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे बघणं देखील. आणि त्यासोबतच आपल्याला जर का लोकशाही जिवंत ठेवायची असेल, राष्ट्रहिताला आपल्याला जर काही पुढे न्यायचं असेल, तर आपण सगळ्यात आधी मतदान करणं हे आपलं आद्य कर्तव्य जे आहे ते आपण बजावलं पाहिजे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.